राजमुद्रा आचरेवाडी त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि राजमुद्रा आचरेवाडी संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले. सन्माननीय संजयजी चाळके साहेब विनंती करेल दादा आपण या व्यासपीठावरती. आपला मी मनापासून स्वागत करतो. धामणी टीम टॉस जिंकली आणि बॅटिंग घेतली. मागील मॅच मध्ये देखील टॉस जिंकून बॅटिंगच घेतली होती राजेश सर. अप्रतिम. एका बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी संघ, दुसऱ्या बाजूला राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी टीम. टॉस जिंकला तुमच्या माहितीसाठी त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी टीम न. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच दत्ता दादा. आपल्याही मनापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण मान्यवर आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत त्या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच आज संपूर्ण मान्यवर आपण पाहिलं तर गावावरून खास या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्त्वाचं सहकार्य राहिलं, यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सरशिप ज्यांची महत्त्वाची राहिली या स्पर्धेसाठी. आणि पहा ना, आपलं गाव एवढ्या लांबून आपण प्रवास करतो, 350 किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबईमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण तरुण मुलं येत असतात, माताडीचं काम करतात, काही व्यावसायिक बनतात, काही उद्योजक बनतात, काही चांगल्या नोकरी करतात. मात्र हे काम करत असताना आपल्या गावाचं नाव घेऊन ते आलेले असतात. आणि जेव्हा आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा चाळकेवाडी गावाचं नाव होतं, तेव्हा गावाच्या नावासाठी एवढा लांबून प्रवास करून स्पर्धेसाठी महत्त्वाचं सहकार्य देखील त्यांचं लाभलं. मी खरंच मनापासून आभार व्यक्त करेल. चाळकेवाडी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय अशोकजी चाळके बापू, आपलं मनापासून आभार व्यक्त करेल. गावात क्रिकेटचा खेळ असला तर गावामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात. लहानापासून थोर व्यक्ती क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतो, हा इतिहास आहे. गावाच्या क्रिकेटच्या पाठीशी जर सरपंच ताकदीनं उभा राहिला तर गावाच्या तरुण मुलांमध्ये एकात्मता राहते. गावात क्रिकेटचा खेळ चांगल्या पद्धतीने नांदत राहिला तर गावामध्ये माणुसकीचं नातं नांदत राहतं. यासाठी आपलं बापू मनापासून आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर व्यासपीठावरती गणेश ट्रान्सपोर्टचे आमचे सन्माननीय विनायक शेठ चाळके साहेब, आपलंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. आज सन्माननीय अशोकजी चाळके साहेब आमचे तात्या ते देखील उपस्थित राहिलेत आणि व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय कुणालजी नांगरे पाटील देखील आज उपस्थित राहिलेत. या सर्व मान्यवरांचं आणि आज व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय महेशजी चाळके साहेब आणि सर्व मान्यवर आपण पाहिले तर अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहिलेत. या सर्वांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्वाचं पाठीशी असेल तर गावामध्ये क्रिकेट हे नेहमी खेळलं जातं, स्पर्धा होत राहतात आणि या स्पर्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं होत आहेत. यासाठी सर्वांचं पुनश्च मी मनापासून आभार व्यक्त करतो. वा बॉट बॉल यार, काय चेंडू हाताळलाय. म्हणजे हर्षदला या चेंडूला मान देण्याशिवाय दुसरं काही नव्हतं. चांगला चेंडू होता, हर्षदनं मान दिला, सन्मान दिला, रिस्पेक्ट दिलाय मयूर गोलंदाजीसाठी. त्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे असा मयूर. आणि हर्षलचे फॅन फॉलोवर देखील आहेत. एक काका नेहमी हर्षलचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये असतात. आणि
स्क्वेअर कट, फटका चांगला गॅप मधून शोधून काढला. आपल्या वाटा आपल्याला शोधाव्या लागतात. रोलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. आपली वाट ती आपली असते. आला चौकार, येतोय या दुसऱ्या सोडून दिला चेंडू. अगदी एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. जे एक्स्ट्रा आहे त्यानंतर डोकेदुखी वाढवतात. थोडंसं आपण पाहिलं तर एक एक धाव महत्वाची. वॉटर ड्राईव्ह यार, वॉटर ड्राईव्ह. तिघे जण चेंडूच्या मागे धावत आहेत. अखेरीस चेंडूनं रेस जिंकली आहे. त्यानं पार केले सीमारेषा. येतात हर्षलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. ओव्हर क्रमांक 1 मध्ये बरंच काही घडतंय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला, मग वाईड आला, पुन्हा चौकार आला. कभी खुशी कभी गम अशी राहिले की काही ओव्हर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा आलेत 9. लफ करण्याचा प्रयत्न, लाईक पायजला लागून अगदी चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय डिक्लेअर मध्ये. लेग बाईज. पॉवर प्लेचं षटक. मयूरकडे गती आहे, अचूकता, टप्पा त्याचा चांगला आहे आणि अशा वेळी हर्षलकडे अनुभव आहे. दोघे शेअर आहेत, सभा शेअर आहेत, बेस्ट ऑफ दी बेस्ट आहेत. बॅकफुटला जाऊन लॉफ करण्याचा प्रयत्न. आता नाही, पॉइंटला खेळाडू आहे. मयूरनं आता अभ्यास केला. हर्षलच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित करून चेंडूचा टप्पा बदललाय. टप्पा बदलणं गरजेचं आहे. सातत्याने तो टप्पा बदलला जातोय. जेवढ्या गप्पा महत्वाच्या आहेत तेवढा टप्पाही महत्वाचा मानला जातो नितीन क्रिकेटमध्ये. आणि टप्पा भरपूर महत्वाचा. लॉफ केला. डीप स्क्वेअर रिजनला खेळाडू तैनात ठेवला नव्हता. चेंडू दणदण करत निघून जाईल 4 धावेसाठी. अखेरी शेवटच्या 2 चेंडूवरती आलाय तो चौकार. टीमची घराघरामध्ये पोहोचली शिवसेना. पाटण तालुक्याच्या मनामनापर्यंत पोहोचली शिवसेना पाटण तालुक्यामध्ये. नामदार शंभूराजी देसाई साहेब आणि यांचं खऱ्या अर्थाने एक मोठी जबाबदारी. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांचे ते पाईक आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून ते जबाबदारी पाहतात. बॅकफुटला बॅटच्या टॉप एजला अग्री नो बॉलचा इशारा आलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. नो +1 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये बराचसा ड्रामा बघायला भेटला. पहिल्या ओव्हरमध्ये थोडी हमरी तुमरी बघायला भेटली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला अजय. मजा येते. मी तर बोलतो जेव्हा हे 2 संघ एकमेकांसमोर असतात तेव्हा वेगळीच मजा असते. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी, राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी, दोघांची मॅच बघायची वेगळीच मजा. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये हर्षल आहे समोर. सोडून दिला चेंडू. बॅट हवेतच ठेवली आहे, खेळला नाहीये. त्याला माहिती आहे काय घडलंय. चेंडू यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गेलाय. थोडा अंदर से काय चेंडू हाताळला अचूक टप्प्यावरती. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस होता.
बॅट जशी फिरली तसा तो यॉर्कर आणि त्यानंतर चेंडूनं बदलला काटा. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवणारा अजयनं हर्षलला थोडंसं बांधून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्या थोड्याशा. हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट चेंडू आहे. गॅदर केला. हर्षदच्या दिशेनं फेकला नाहीये. आप कब फेकोगे. या संधी भेटतात. संधीचं सोनं करावं लागतं. सबर का फल मीठा नहीं होता मेरे दोस्त किसी और का होता है. लफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाईल. आहे खेळाडू. चेंडू गॅदर केलाय. फेकी पहा हा थ्रो आहे. रॉकेट थ्रो. नशीब स्टंप माईक नाही आहे, नाही तर सचिन यांच्या आवाजानं मैदान घुमघुमलं असतं. सगळ्या खेळाडूंना अगदी एक शिस्त शिकवत असतो. सगळ्या खेळाडूंना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने टीम मध्ये पकडून ठेवत असतो विकेट किपर सचिन. आणि खूप महत्वाचं योगदान. संघाची धावसंख्या 1 पुढे अगदी 19 वरती आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 19. 5 चेंडूचा खेळ झाल्याने सचिनचा आवाज तुला येतोय. शेवटचा चेंडू आहे. अच्छा डाल बोल रहा है वो. ओ माय गॉड. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. 20 धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड मध्ये. 20 ऑन स्कोर कार्ड. लफ करण्याचा प्रयत्न. निघून जातोय डिक्लेअर मध्ये बॅटच्या साह्यानं. बरंच झाला होता थोडासा चेंडू. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अबाय का मजा. सचिन सूर्यवंशी दिल्ली टीम साठी आपण पाहिलं तर वुमन्स लीडर क्रिकेटमध्ये आज फिल्डिंग कोच म्हणून त्याने कार्य केलं. IPL चे सत्र चालू झालं की आज त्याचं वर्क चालू होतं. वुमन्स IPL च्या आधी आपण पाहिलं तर प्रॅक्टिस करून घेतली जाते. फिल्डिंग कोच म्हणून तो संपूर्ण टीमची आपण पहिली जबाबदारी घेत असून किती दांडगा अनुभव त्याच्याकडे. ये देख भाई. अपील करण्याचा प्रयत्न. अपील ज्या पद्धतीने आपण पाहिलं चेंडू पहिलाच हाताला थोडा बाहेर ठेवला. बाहेरून आतमध्ये वळवलाय. सचिन सूर्यवंशी अनुभवी खेळाडू असणं गरजेचं आहे आणि भरपूर दांडगा अनुभव आहे. मात्र त्याच्या समोरच सागर बॅटिंग करतोय. दुसरा डॉट. जाणून बुजून बाहेर ठेवलेत. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलेत. सोडून दिला चेंडू. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. हर्षलला तुम्ही पाहताय. सागरला बोलवलं. थोडीशी चर्चा करतोय हर्षल की चेंडू इकडे पडल्यानंतर थोडंसं असं घडतंय, तिकडे पडल्यानंतर तसं घडतंय, अशा पद्धतीने आणि या गोष्टी बोलायला हव्यात. बोलण्याचे सब होता. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईड. एक्स्ट्रा धाव 2 आलेत. 2 डॉट आलेत. 2 वाईड आलेत. ही ओव्हर थोडी सांभाळून खेळली जाते आणि सिंगल डबलकडे विचार दिला जातोय थोडासा. बॅकफुटला जाऊन टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये जाईल. सिंगल धावसंघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होईल. आता संघाची धावसंख्या तू पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 24 धावा आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. सायकबडी गावाची मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. अर्थातच सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहता. संपूर्ण वाशी विभागापासून घनसोली विभागापर्यंत बॅनर्स फ्लेक्स तुम्ही पाहिले वाढदिवसाच्या दिवशी. त्यानंतर औचित्य वाढदिवसाची आणि एक दमदार स्पर्धेची मानाची स्पर्धा. चेंडू पोचवतोय आम्ही लगेच. चेंडू दिला जाईल. चला मॅचला लगेच स्टार्ट द्या. थोडंसं स्पीडअप करा. रिदम तुटलं की थोडंसं आपण पाहिलं तर पुन्हा गाडी पहिल्यापासून स्टार्ट करावी लागते.
स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा व्हाईट बॉल आणि सर्व चेंडू तो सचिन सूर्यवंशी यांचे पहिले तर अवे फ्रॉम दी बॉडी ठेवले, बाहेर ठेवले थोडे ऑफस्टिकच्या बाहेर. हो पडल्यानंतर राईस झाला, बहुत दूर रखा. हर्षद फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पुढे जातोय, डॉट येतोय, परत मागे येतोय, पुढे जातोय, डॉट गेला, परत मागे येतो आणि हेच तो करतोय. धावा थांबलेत गुरु, ब्रेक लागले धावसंख्येला. पुन्हा तेच घडलंय यावेळी. अगदी डॉट बॉल जातोय, डोक्याला हात लावतोय, ते घडतंय काय. अब नाही केलेगा तो कब केलेगा. ही ओव्हर पूर्णपणे 3 धावा आलेत या ओव्हर मध्ये, पण त्यामधले 3 वाईड आहेत, एक डिक्लेअर आहे. चेंडूचा खेळ झाला अद्याप 5. शेवटचा चेंडू पडल्यानंतर बाउन्स, अंपायर सेड इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव, वाईड आल्या आणि ज्या धावा दिलेत त्या वाईड मध्ये 4 धावा आलेत आणि डिक्लेअरची 1 धाव. बॅटनं 1च धाव आले, बाकी वाईड 4 आलेत. हा चेंडू परफ्यूम बॉल आणि हा चेंडू जेव्हा कानाच्या बाजूने गेला तेव्हा चेंडू बोलला असेल क्या जनाब कैसे लग रहा है. डॉट गेले 4. वाईट मध्ये धावा आल्या. टीमची टोटल आम्ही घेऊन येतो 26 धावा, 26. 26 धावसंख्या, एक्स्ट्रा धावा, वाईड. वाइड ये नहीं है, चुकीचं. एक्स्ट्रा धावा तुम्ही तब्बल 5 दिलेत. इसमें 13 घाटा, बॅट्समन का कुछ नहीं जाता. लोड बॅट्समन वरती पण आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. लोड लाईट वर पण येतो, लोड बॅट्समन वर पण येतो, आयुष्यातही येतो. ओव्हर क्रमांक 4 इनसाइड आउट, लेफ्ट केला, कॅचचा कॉल दिलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि अखेरी चेंडूला गाठली आहे सीमारेषा. येतील 4, येईल चौकार. पक खेळ बदलला. नजर बदलो, नजारा बदल जाएगा. कश्ती बदलने की जरूरत नहीं है. किनारा बदलो, समुंदर बदल जाएगा. स्ट्राइक बदलो, स्कोर बदल जाएगा. नेक्स्ट स्ट्राइक बदलली, हर्षद आला, दिवाळी आली, चौकार आला. हर्षद येतं आनंद आहे, हर्षल येतं मजा आहे आणि हर्षल येतं धावा आहेत. पाटण टेनिस क्रिकेटचा चीता यू ही नहीं बोला करते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. आता अर्जय स्ट्राईक नाही घेणार. तो मनात बोलत असेल भाऊ मागच्या ओव्हरला बघितलंय मी, तू उधर ही खडा रे, मुझे खेळने दे. आणि हे घडलंय, मैं रुकेगा तो मैं ठोकेगा, वो नाही कभी झुकेगा. मात्र ओव्हर क्रमांक 2 4 महत्वाची आहे. धावा येणं गरजेचं आहे. 30 धावा. लफ करण्याचा प्रयत्न, आताही धाव घेत नाहीये. ही धाव नव्हतीच तशी आणि डेंजर झोन मध्ये जरूर गेला असता. 2 डॉट आलेत. मनसुबे स्पष्ट दिसत आहेत. ये देख सचिन बीच में आहे, मैदानच्या मध्ये तो आलाय. सचिन बरंच काय सांगितलंय. प्रेशर कन्वर्ट करतोय, तो यूज करतोय त्या प्रेशरचा. लॉफ केला इनसाइड आउट, डीप पॉइंटला कॅचचा कॉल दिलाय. पकडली जातीये कॅच, विकेटचं पतन. हर्षल आउट, मोठी विकेट. देव आज उपवास आहे. 2 किलो खिचडी, अर्धा डझन केळं तू खाल्लेत, 2 सफरचंद खाल्ले आणि 1 लस्सी पिल्यास. आज देव तुला नक्की पावल. अरे रविवार आहे पण भाऊ आज उपवास असून पोट जाम आहे, मजा आहे. ओम नमः शिवाय म्हणत म्हणत आज सकाळची सुरुवात झाली. हर हर महादेव म्हणत सकाळची सुरुवात झाली. जय महाकाल बोलत आज सकाळची सुरुवात झाली.
लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर अगदी बॅट इन्व्हॉल्व नाहीये, शरीराचा वेध घेत आहे. बॅटिंगसाठी दाखल झालेत अगदी मिस्टर विकास. धावाचाही विकास नाही झाला आज थोडासा आपण पाहिलं तर. धावसंख्या तशी शांत आहे, 31 ऑन स्कोर कार्ड. हा शेवटचा चेंडू आणि सचिन तेच सांगतोय, इम्पॉर्टंट आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न पुन्हा शरीरावरती आलाय. आणखीन एक डॉट बॉल जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. इनिंगचा ड्रामा संपला, हमरी तुमरी थांबली आणि चांगली गोलंदाजी, बॉलिंग अटॅक. राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडीचा दमदार राहिला बॉलिंग अटॅक. पकड के रखा है. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 5, त्यानंतर 6. शेअर मार्केट पडलंय ढप करून खाली. पहिल्या ओव्हरमध्ये डबल डिजिट आहेत, त्यानंतर सगळ्या सिंगल डिजिट आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले 32 आणि 33 धावेचं आव्हान. 33 रन्स टू विन. 33 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ये डीजे दादा. आपण पाहिलं तर राजेश सर, आजही आपण कुठल्याही गव्हर्नमेंट कामकाज जर तुम्ही करायला गेलात तर त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या नावानंतर आईचं नाव लावावं लागतं. म्हणजे मातवाला जो दर्जा दिला आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिला आहे. म्हणजे आजही त्यांच्या घराच्या समोर पाठी तुम्ही पाहिली तर एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे हे नाव असतं आणि हा दर्जा साहेबांनी दिलाय. सन्माननीय
अप्रतिम. मॅचला सुरुवात झाली. 4 धावा इथे प्राप्त केलेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1 मध्ये पहिला चेंडूनी स्वागत केलंय. सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. मॅचच्या दिशेने आपण जातोय. अंपायर सॉरी बट पहिला चेंडू 4 आणि त्यानंतर डॉट आला का? येस, थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झाला. मॅचच्या दिशेने आपण जातोय. चला मॅचला सुरुवात करतोय आणि जिथे आपण पाहिलं तर या मॅचमध्ये टार्गेट अर्थातच ठेवलं गेलंय 33 धावेचं. 33 रन्स टू विन. 33 धावा करायच्यात. स्क्वेअर कट, वॉट अ कट, अप्रतिम स्क्वेअर कट आहे. काय कव्हर ड्राईव्ह मारलाय. एखाद्या बांधावरती उभं राहावं, सर करून गोपन फिरवावी. स्क्वेअर कट, गॅप शोधून काढलाय. अप्रतिम. हा अनुभव आहे. अनुभव बोलताय. मिड ऑफ द बॅट एक स्वीट साऊंड आला. पूर्णपणे 2 खेळाडू बॅकवर्ड पॉइंटच्या दोन्ही खेळाडूंना भेदून चिरून चेंडू निघून गेला. 3 चौकार आलेत. पुढे आणखीन एक स्क्वेअर कट, आणखीन एक. तुम्हाला वाटेल मागील चेंडूचा रिप्ले दाखवला नाही, तोच फलंदाज तोच गोलंदाज, तसाच चेंडू त्याच दिशेने त्याच धावा, येईल चौकार. व्हाट अ बॅटिंग सचिन सूर्यवंशी, नाम तो सुना होगा. अप्रतिम सुरुवात केली आहे. 4चा पाडा पाठ केला होता शाळेत, बोलून दाखवतोय तो मैदानामध्ये. एकच डॉट आलाय. 3 चौकार लगातार इन दी रो, हॅट्रिक. ही सुरुवात आहे. वेल बिगिन इज हाफ डन. एखाद्या कामाची सुरुवात अशी करा की अर्ध काम झाले असं म्हटलं जातं. तशी सुरुवात केली आहे. पुन्हा स्क्वेअर कट. पॉइंटचा खेळाडू, कॅच ड्रॉप होतीये. आरामामध्ये एक सिंगल धाव घेईल. जॉगिंग रन घेतली जाते आरामामध्ये. स्वतःची एनर्जी राखून ठेवतोय. ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपला. धावा गोळा केल्यात. 17 धावा, 17. ओव्हर क्रमांक 1 मध्ये हर्षल दाखल होईल. अबायगा मजा. कारण की जेव्हा बॅटिंग साठी आपण पाहिलं तर हर्षल नॉन स्ट्राईकला होता, सागर स्ट्राईकला होता, तेव्हा सचिन सूर्यवंशी जी स्पेल काढली ती इम्पॉर्टंट होती. चेंडूला बॅट पासून लांब ठेवलं होतं. दोघांची गाठभेटच होऊन दिली नव्हती. आता दोघे एकमेकांसमोर आले आहेत. अब बायका मजा. बेस्ट वर्सेस बेस्ट, शेर वर्सेस सव्वा शेर. ही ओव्हर आणि मॅच या दोघांमध्ये एक वेगळी मजा आहे बघण्याची. कमी गतीचा नो बॉल आधीच तयार होता. हँडल चेंज केला, स्विच साठी तयार झाला. हर्षलचा काहीतरी वेगळा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल प्लस 1 धाव. येणारा चेंडूचा असेल फ्री हिट. खाओ पिओ बिल मत चुकाओ, असा फ्री हिट आहे. 19 धावा. कमी गतीचा फुल टॉस जागेहून खेळला. गॅप मध्ये अडवला जातोय. सचिन आत्ता धावतोय. ओ माय गॉड, आत्ता पोहोचलाय तो. ही फास्ट लोकल नव्हती, लेट लोकल होती. सचिनला वाटलं चेंडू निघून जाईल गॅप मधून, पण फिल्डिंग एफर्ट चांगले राहिले. 2 झाले असत्या का आरामात. बाहेर ठेवलाय. थोडासा आपण पाहिलं तर सोडून दिला जातोय. डॉट बॉल जातोय. कोणती हालचाल नाहीये. अबायगा मजा. समोर आपण पाहिलं तर आणि 6 चेंडू 6 षटकाराचा रेकॉर्ड या खेळाडूने ऑलरेडी आपल्या नावाती केला. अजय के बारे में मैं बात कर रहा हूं, अजय काटकर.
आई चेंडू आपण पाहिलं तर कमी गतीचा टाकतोय. हे जे चेंडू लांबून तुला दिसत असतील की ज्युसी फुल टॉस आहे, हे मोहामध्ये पाडणारे चेंडू आहेत, फसवे चेंडू आहेत, फसवणारे चेंडू. फिंगर रोल केले जात आहे, मारणे जेव्हा तो टॉप एज लागतं आणि असे गोलंदाजी ही टाकली जाते. हो 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 हो, इथे हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न कट केलाय जरूर. थोडासा बॅलन्स चुकला हर्षलचा. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. 23 धावा. वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर केलेत आले ते आमच्या कुमार मयूर चाके अण्णा, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम अण्णा. चेंडू स्पॉन्सर या स्पर्धेचे मयूर दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत. विनंती करेल या मयूर दादा, आपलं व्यासपीठामध्ये स्वागत असेल VIP कक्षामध्ये. चेंडू स्पॉन्सर भरपूर महत्वाचा भाऊ. एक काळ होता, एक 10 बॉक्स लागायचे. आता बॉल आणाय कोण जात नाही, चेंडू गेला नवीन कार्ड. आता 10च्या जागी 18 बॉक्स लागतात. चेंडू स्पॉन्सर खूप गरजेचं आहे. अरे कांद्यापेक्षा महाग चेंडू झालाय. स्क्वेअर कट पुन्हा चांगला फटका पॉइंट मध्ये, गॅप मध्ये शोधून काढला. आज हर्षल लय मध्ये दिसत नाहीये, लय मध्ये दिसतोय सचिन सूर्यवंशी. वेलकम मयूर दादा, आपलं मनापासून स्वागत. चेंडू स्पॉन्सर अण्णा, सुस्वागतम. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27. 33 धावेचं आव्हान आहे. झटपट पटापट मॅच संपवण्याचा प्रयत्न करता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जाऊयात. ओहो हो, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू आता आलाय. बॅट फिरवली, चेंडू गर्रकन निघून जातोय. निर्धाव चेंडू. 10 धावा आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. चांगली ओव्हर राहिली तशी. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम कॅच पकडली आहे. तुमच्या मोबाईल मध्ये बघा ना. बघितलं तो पोर्टरवाला असेल. हॅलो, निवास दाखल होतोय. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी महत्वाची कॅच हवेमध्ये जरूर आहे. 1 बाउन्स चेंडू आपण पाहिलं तर गॅदर करण्याचा प्रयत्न हर्षल होता. अगदी लॉंग ऑन वरून तो कॅच गॅदर करण्यासाठी गेला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 28 या धावसंख्येमध्ये 28. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॅटच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय, पकडली जाते. महत्वाची विकेट तर पकडली आहे, पण मॅच पकडावी लागेल. थोडीशी निसटली आहे. येस 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 चेंडूचा खेळ.
ओव्हर म्हणजे 6 चेंडू, अगदी 4 धाब्याची गरज आहे. भाऊ मॅच ऑन आहे, असं नको समजू मॅच गेली आहे संपली आहे. 50-50% मॅच ऑन आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये गुरु. सहा चेंडू आणि तब्बल 4 धाब्याची गरज. महत्वाची मॅच आणि या 4 धाबा सध्या स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर सचिन सूर्यवंशी. इट्स व्हेरी चालाक ब्रो. नॉन स्ट्राईकला मयूर आणि केतन गोलंदाज शेवटच्या स्पेलमध्ये धाबा डिफेंड करण्यासाठी ओळखलं जातं. 6 चेंडू 4 धाब्याची गरज. मॅच सोडली नाहीये कोणीच, ना धामणी टीम ना आचरेवाडी टीम मॅच सोडायला तयार नाहीयेत. पहिला चेंडू स्क्वेअर कट, एक सिंगल धाव घेतली जाते. चेंडूनं काटा बदलला, फिल्डिंग तर होतीये. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. कॅप्टन अचानक सावंतवाडी टीम आपण लगेच अवेलेबल राहा. पाच चेंडू मध्ये विजयासाठी आता धावांची गरज आहे 2. अजूनही मॅच सोडली जात नाहीये. बोलतो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचा. एक तो जीत मिलेगी वरना शीख मिलेगी. जिंकलो तर आपण खुश, नाही जिंकलो की समोरचे खुश. कोण ना कोणतरी खुश होणार. हा प्रयत्न चांगला आहे हर्षलचा. बंदा मॅच नाही छोड़ रहा. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. ही वाट शोधली आहे चौकारानं विजयाची. अखेरी सचिन सूर्यवंशी आणि संपूर्ण राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी मॅच मध्ये राहिला विजेता. विजय संघाला शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक धामणी टीम. करूया टॉस. या दोन्ही कॅप्टन अचानक सावंतवाडी टीम आणि राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी संघ. येस बोथ द कॅप्टन्स वेलकम.